पोर्शे प्रकरणाची जशीच्या तशीच पुनरावृत्ती, युवकाला चिरडल्यानंतर चालक बदलला, रक्ताचे नमुनेही। दुचाकी अपघातात वैभव शिंदे हा युवक ठार। पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये भरधाव पोर्शे कारनं दुचाकीला धडक दिली। त्या अपघातात 2 तरुण अभियंत्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणात चालक बदलण्यापासून रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न झाला, नंतर तो उघडकीस आला। सदर प्रकरण राज्यभर गाजत असताना आता तसाच प्रकरण बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात उघडकीस आला आहे। या ठिकाणीही आलिशान कारने दुचाकीस्वाराला चिरडल्यानंतर कारचा चालक बदलण्यापासून रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न झाला। मात्र वरिष्ठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरणही उघडकीस आले असून मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा हा आरोपी म्हणून अटक करण्यात आला आहे। दिनांक 2/7/23 रोजी शेगावकडून खामगावकडे जाणाऱ्या कारने खामगाववरून शेगावकडे येणाऱ्या मोटरसायकलला धडक देऊन त्याला गंभीर जखमी केले। त्यावरून गाडीमधील चालकाने व त्यांच्या साथीदाराने त्याला शेगाव येथील रुग्णालयामध्ये आणले आणि त्यानंतर दिनांक 3/7/2024 रोजी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला। फिर्यादी विजय दौडकर यांनी फिर्यादीमध्ये चुकीचे नाव दिले होते, परंतु आम्ही त्यानंतर त्या नावाबद्दल व्हेरिफिकेशन केलं आणि जो खरा आरोपी आहे त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक करून न्यायालयात पाठवण्यात आले आहे।